श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आता जवळच आली आहे. त्यांचे अवतार कार्य जाणून घेण्यासाठी आपल्याला अख्खे विश्व कमी पडेल, पण तरीही त्यांचे अवतार कार्य सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे एक अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे अवतार अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे म्हणतात. मी नृसिंह भान असून श्री शैलसमजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. श्री स्वामी समर्थ 19व्या शतकात होऊन गेले. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात आपला मुक्काम केला. इसवी सन 1459मध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्यात त्याच कर्दळीवनात लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. आपल्या हातून महापुरुषाला स्वामी झाली. त्यांच्या कल्याणाच्या विचाराने उद्धवाला व्हायचे ठरवले व भैरड वाळूरावर पडताच त्यातून माईंनी पडणाऱ्या महाराजांनी उद्धवाला प्रकाश आशीर्वाद देवासमोर एक गंगातीरी अजानुबाहू तेजस्वी गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्याचे श्री स्वामी तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत उत्तरेकडून ते दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर व अक्कलकोट असा सर्वज्ञ प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्याच्या या भ्रमणात त्यांना अनेक दृष्टांत दिले. अक्कलकोट निवासातील त्यांचा एक प्रसंग आता आपण पाहूया. इसवी सन 1856मध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. एक विलासी चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले. हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले. तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यांसह आले होते. ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींची स्वारी तेथे आली. त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले. स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांनी आपण कोण आहात व कुठून आलात असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवपूर, औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत. हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असाच निष्कर्ष काढला. स्वामी समर्थ तिथे याच नावाने प्रसिद्ध झाले. आळवणी बुवांनी घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला. पुढे आळवणी बुवांनी स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्यातीही मिळवली. नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता. तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमीच गर्दी असे. तिथले महंत भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत. त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी 4 गुंडही पोसून ठेवले होते. स्वामी समर्थ तिथे स्नानाला आले तेव्हा त्या गुंडांनी त्यांना अडवले व पैसे मागितले. स्वामी समर्थांजवळ कुठे पैसे असणार. ते काहीही न बोलता स्नानासाठी तलावाकडे निघाले. ते पाहून गुंडांचे पित्तच खवळले. ते त्यांना मारायला धावले. तेवढ्या स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावातील पाण्यावर स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1800 पोचणारा महंत तळ्यावर आला. अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ झाली. मध्यान्हकाली स्वामींनी लोकांना भक्ती मार्गास लाभले.
नंतर श्री स्वामीच्या ठिकाणी राहून परमधर्म करणाऱ्या मुजुरांना त्यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. लोकांना समजावून सांगितले की स्वामी समर्थ महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले तरी देखील आजही ते भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. तुम्हाला स्वामी समर्थांचा असा काही अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.